मधनं नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गासाठी आज जुन्नर, संगमनेर आणि सिन्नरमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येते। चाकण ते सिन्नरपर्यंत चक्काजाम केला जातोय। वाहतुकीवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे। यामध्ये अमोल कोल्हे, बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत। नारायणगावमधील रद्द केलेला नियोजित मार्ग पूर्ववत करण्याची मागणी केली जाते। नियुक्ती करण्यात आलेली आहे, कसं बघते त्यांच्या सर्वेकडे? काय की जीएमआरटी जी कमिटी स्थापित करण्यात आलेली आहे, एक लक्षात घ्या की जेव्हा सगळ्या गोष्टी कंप्लीट होतात, जेव्हा सगळे लँड सुद्धा अप्रूव्ह केली जाते, त्याच्या आधी जीएमआरटी सर्वे झाला नसेल का? तो सगळा झालेला आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। शेतकऱ्यांना त्यांचे पैसे भेटलेले आहे। शेतकऱ्यांना म्हणजे 1000 कोटीचा निधी जेव्हा अप्रूव्ह होतो तेव्हा जीएमआरटीचा सर्वे झालेला नसेल का? म्हणजे जेव्हा तुम्ही समिती पुन्हा स्थापन करतात, तुम्ही स्टेप 1 वर जातायत। आमची एवढीच मागणी आहे की जिथपर्यंत सगळं झालेलं आहे आतापर्यंत, जिथून तुम्ही रद्द केलेलं आहे त्या स्टेप पासून परत पुन्हा सुरू झालं पाहिजे। आमच्या शेतकऱ्यांचे पैसे जे त्यांना भेटलेले आहे, लँड जी अप्रूव्ह झालेली आहे आणि जो मार्ग सरळ मार्ग जो आपला आधीचा होता तसा आम्हाला पुन्हा पाहिजे। सिन्नरमध्ये देखील आंदोलन होते, तिथे सत्यजित तांबे आहेत, त्यानंतर खासदार वाजे आहेत, इथे बाळासाहेब थोरात किती वेळात येणार? कारण आंदोलक जे आहेत ते मोठ्या संख्येने पोहोचले। करेक्ट, थोरात साहेब निघालेलेच आहेत, एक 10-1 मिनिटांमध्ये इथे पोहोचणार आहेत। एकंदरीत जर बघितलं तर मोठी गर्दी जी आहे ती या परिसरामध्ये पाहायला मिळते आणि सगळे आंदोलक जे आहेत ते आता या रस्त्यावर ज्या हिवरगाव पावसात टोल नाका आहे संगमनेर येथील त्या ठिकाणी एकवटायला लागलेले आहेत। जवळपास हजारो लोक जे आहेत ते खरं तर या आंदोलनामध्ये आज सहभागी असणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर आम्हाला आश्वासन नकोय, आम्हाला वचनपूर्ती आहे आणि हा रेल्वे मार्ग जो आहे जो प्रस्तावित होता तोच रेल्वे मार्ग पुन्हा हवा आहे, अशी मागणी जी आहे ते आंदोलक करताना दिसत आहेत। श्वेता, बरोबर आहे। तर या नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गासाठी आज चक्काजाम आंदोलन केलं जात आहे आणि यामध्ये काही नेते मंडळी सहभागी होत आहेत। 9 वाजल्यापासून काकोडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे रेल्वेचे अधिकारी त्याच्यामध्ये सब मेंबर आहेत। आपले दोन्ही विभाग आयुक्त पुणे नगरचे मध्ये आहेत। मार्ग निघेल ना। मला वाटतं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे जे चक्काजाम आंदोलन जे चाललेले करण्याचं काम, त्यांना माझं या निमित्तानं आव्हान आहे की ते करण्यात काही असेल नाही ना। विनाकारण एखाद्या प्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा आता मार्ग निघतोय, मार्ग काढण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, सरकारने पाऊल उचललेलं आहे। म्हणून मग आता हा आंदोलनाचा फार्स करण्यापेक्षा काकोडकर समितीचा जो अहवाल येईल त्याची आपण वाट पाहूया।